हॅलो एव्हरीवन, वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, येत्या 1 जूनला तुमची MPSC कंबाईन ग्रुप सीची प्रिलिम्स आहे. ग्रुप बीची प्रिलिम्स झाली आणि त्यानंतर आता ग्रुप सीची प्रिलिम्स होणार आहे. ज्यांची ग्रुप बी प्रिलिम चांगली गेली नाही किंवा ज्यांना कमी स्कोअर आला तर त्यांच्यासाठी ग्रुप सी प्रिलिम आता टार्गेट असणार आहे. तर या ग्रुप सी प्रिलिम्सला सायन्सला तुम्हाला 15 प्रश्न येतात आणि याच सायन्सचे आपण इम्पॉर्टंट टॉपिक्स या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. 1 जूनला तुमची एक्झाम होणार आहे, त्यामुळे तुमच्याकडे त्यासाठी जवळपास आता 1 ते सव्वा महिना आहे. 1 महिना कंप्लीट तुम्ही म्हणू शकतात, कारण संपूर्ण मे तुमच्याकडे आता आहे. तर या 1 महिन्यामध्ये तुम्हाला फक्त रिव्हिजन्स जास्तीत जास्त करायचे आहे. त्यामध्ये सायन्सचे कोणते टॉपिक खूप महत्त्वाचे आहे की ज्यावर वारंवार प्रश्न दरवर्षी प्रश्न विचारतात. इवन या टॉपिकवरच ग्रुप बी प्रिलिम्सला क्वेश्चन आले, तर ग्रुप सीला देखील याच टॉपिकवर येतील हे फिक्स आहे. फक्त हे टॉपिक तुम्हाला चांगले करावे लागतील, खूप डीपली त्यांचा अभ्यास करावा लागेल. या व्हिडिओमध्ये आपण सायन्सचे हेच इम्पॉर्टंट टॉपिक्स कव्हर करणार आहोत. तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सायन्सचा सिलेबस काय दिलेला आहे प्रिलिम्सला, कारण प्रिलिम्सचा सिलेबस मेन्सचा सिलेबस डिफरंट आहे. प्रिलिम्सला तुम्हाला सामान्य विज्ञान असं हेडिंग दिलेलं आहे. त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, झूलॉजी, बॉटनी आणि हायजीन यासारखे विषय दिलेले आहे. तुम्हाला कोणतं आहे तर जनरल सायन्स आहे. जनरल सायन्सला तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. एकूण 15 प्रश्न 15 गुणांसाठी असतात. मग आता कुठले टॉपिक तुम्ही प्राधान्याने करायचे आहे ते मी तुम्हाला सांगतो. बघा, आतापर्यंत तुम्ही सर्वच टॉपिक वाचले असतील, जे की वाचले देखील पाहिजे. पण आत्ता तुम्हाला जे काही महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे की ज्यावरती डेफिनेटली क्वेश्चन येणार आहेत असे टॉपिक करायचे आहेत. ते टॉपिक तुम्हाला आता समोर तुमच्या दिसतील. बघा मित्रांनो, आता फिजिक्सचे म्हणजेच भौतिकशास्त्राचे पहिल्यांदा आपण टॉपिक बघणार आहोत. फिजिक्समध्ये तुम्हाला लाईट म्हणजेच प्रकाश हे चॅप्टर चांगलं करायचं आहे. प्रकाश या टॉपिकवरती दरवर्षी तुम्हाला क्वेश्चन दिसतो, मग ते ग्रुप बी असू द्या ग्रुप सी असू द्या. कंपॅरेटिव्हली ग्रुप बीपेक्षा ग्रुप सीचे क्वेश्चन्स थोडेसे इझी असतात. त्यामुळे तुम्ही जर हे टॉपिक चांगल्या प्रकारे केले तर तुमचे मार्क्स जाणार नाहीत. आणि जरी तुम्ही ग्रुप बीचा विचार केला तरी यावर्षी ज्यांना 9-10 मार्क्स आहेत तो एक्सलंट स्कोअर मानला जाईल सायन्समध्ये तरी. त्यानंतर लाईट हे चॅप्टर करा, खूप महत्त्वाचं चॅप्टर आहे. यामध्ये लाईटशी संबंधित ज्या सर्व गोष्टी आहेत त्या तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर साऊंड हे चॅप्टर करा. साऊंड चॅप्टर इम्पॉर्टंट आहे, प्रश्न येतात. त्यानंतर थर्मोडायनॅमिक्स हे चॅप्टर करा. हीट, साऊंड नंतर थर्मोडायनॅमिक्स करा. जे काही उष्णतेचं चॅप्टर आहे ते चॅप्टर करा. स्पेस हे चॅप्टर करा. म्हणजेच हे 3 चॅप्टर यावरती डेफिनेटली क्वेश्चन येतो. आणि जर तुम्ही बघितलं एक बेसिक एक डिव्हिजन जर बघितलं 15 प्रश्नांपैकी जवळपास 7-8 क्वेश्चन जे असतात ते बायोलॉजीवरती असतात किंवा बायोलॉजी आणि जे आरोग्यशास्त्र आहे, हायजीन आहे त्यावरती. आणि 3 ते 4 प्रश्न फिजिक्स केमिस्ट्री, 3 ते 4 प्रश्न फिजिक्स केमिस्ट्री. म्हणजे फिजिक्सवर 3 येतील, केमिस्ट्रीवर 4 येतील किंवा केमिस्ट्रीवर 4 येतात, फिजिक्सवर 3 येतात. हे चेंज होत असतं. त्यामुळे या स्वरूपाचं डिव्हिजन तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. अशा प्रकारे फिजिक्सचे हे 4 टॉपिक्स मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हे केलेच पाहिजे. त्यानंतर दुसरे टॉपिक बघितले पाहिजे. त्यानंतर केमिस्ट्रीला बघा, ॲटम आणि स्ट्रक्चर खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये जे काही मॉडेल्स आहेत थॉम्सन्स, रुदरफोर्ड्स, तर ते व्यवस्थित करा, त्याच्यावरती क्वेश्चन येतात. पिरियॉडिक टेबलमध्ये ज्या काही इंटिटीज आहेत त्या खालून वर कशा चेंज होतात, डावीकडून उजवीकडे ॲटॉमिक रेडियस वाढते का कमी होते, हे सर्व तुम्हाला बघायचं आहे. पिरियॉडिक टेबलमधले एलिमेंट्स लक्षात ठेवायचे आहे. त्यासंबंधी जे काही नंबर्स वगैरे, ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर, आयसोटोप्स, आयसोबार्स, हे सर्व तुम्ही बघून घ्यायचं आहे. मिनरल्स अँड ओव्हर्समध्ये तुम्हाला डायरेक्टली त्यांचे ओव्हर्स कोणते आहेत हे विचारले जातात. तर ते थोडे पाठ करण्याकडे कल असू द्या, कारण त्यावरती क्वेश्चन ग्रुप बीला देखील आता आला होता. वर्ड ऑफ कार्बन तुम्हाला अभ्यासायचं आहे. यामध्ये ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन खूप महत्त्वाचं आहे, ते तुम्ही व्यवस्थित करायचं आहे. केमिकल रिॲक्शन तुम्हाला अभ्यासायचे आहेत. केमिकल रिॲक्शनचे प्रकार्स वगैरे तुम्हाला विचारले जातात, सो ते तुम्हाला करणे गरजेचं आहे. एकदा आपण केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्राचे टॉपिक मराठीमध्ये तुम्हाला सांगतो. बघा, अणू आणि त्याची संरचना हे चॅप्टर करा. त्यानंतर पिरियॉडिक टेबलचं चॅप्टर करा. पिरियॉडिक टेबलला मराठीत काय म्हणतात तुम्हाला माहीत असेल. मिनरल्स अँड ओव्हर्स म्हणजेच खनिजे आणि धातुके हे चॅप्टर करा. कार्बनचं जग हे चॅप्टर करा. आणि केमिकल रिॲक्शन म्हणजेच रासायनिक अभिक्रिया हे चॅप्टर करा. अशा प्रकारे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे हे चॅप्टर मोस्ट इम्पॉर्टंट आहे, यावरतीच क्वेश्चन पेपरला येतो. त्यानंतर बायोलॉजीकडे येऊया आपण. या टॉपिकवरती किंवा या विषयावरती
मॅक्झिमम क्वेश्चन तुम्हाला दिसतात पेपरमध्ये. सो प्राधान्य कोणत्या चॅप्टरला द्यायचं तर प्लांट क्लासिफिकेशन, ॲनिमल क्लासिफिकेशन. टफेस्ट चॅप्टर आहेत आपल्या सिलेबसमधील. टफेस्ट म्हणण्यापेक्षा खूप लेंदी आहेत आणि खूप टाईप्स वगैरे आपल्याला इथे लक्षात ठेवावे लागतात. ते बऱ्याच वेळा वाचा, वारंवार वाचा. ॲटलिस्ट प्लांट क्लासिफिकेशन तरी तुमचं चांगलं असायला पाहिजे. म्हणजेच जे काही जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म, त्यानंतर क्लासिफिकेशन कोणी केलेलं आहे, RH विटाकर, हे सर्व तुम्हाला माहीत असायला पाहिजे प्लांट क्लासिफिकेशनमध्ये. ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये थोडं तुम्ही फक्त एक्झाम्पल्स आणि त्यांचं किंगडम वगैरे लक्षात ठेवलं तरी चालेल. त्यावरती देखील काही क्वेश्चन जे असतात ते सुटतात. त्यानंतर बॉटनीमध्ये काय करायचं तर बायोडायव्हर्सिटी एक चॅप्टर आहे, ते बायोडायव्हर्सिटी चॅप्टर करा. आणि एक न्यूट्रिशन नावाचं चॅप्टर आहे बघा, ते न्यूट्रिशन पोषण यावरती क्वेश्चन येतो. म्हणजे जे काही विटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात, तर ते कोणते आहेत, रेटिनॉल, कोबालामीन, हे सर्व तुम्हाला माहीत असावं न्यूट्रिशन या चॅप्टरमध्ये. हेल्थमध्ये तुम्हाला डिसीजेस, त्यांचे सिम्पटम्स आणि ते कसे क्युअर होतात यासंबंधी प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हेल्थमध्ये हे सगळं वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर सेल्स पेशी हे चॅप्टर आहे. ग्लँड्स, एन्झाईम, हॉर्मोन्स हे चॅप्टर आहे. एक चॅप्टर इथे लिहायचं राहून गेलं बघा, बायोटेक्नॉलॉजी. यावरती क्वेश्चन अधूनमधून दिसतात, त्यामुळे हे देखील चांगलं वाचून ठेवा, बायोटेक्नॉलॉजी. ओके. ग्लँड्स, एन्झाईम आणि हॉर्मोन हे चॅप्टर करा. ऑल सिस्टीम्स इन ह्युमन बॉडी याला शेवटी प्राधान्य द्या. म्हणजेच खूप कमी क्वेश्चन यावरती दिसतात किंवा एखाद्या वेळेस दिसत देखील नाही. ऑल सिस्टीम्स इन ह्युमन बॉडी म्हणजे काय तर एक्सक्रिशन सिस्टीम, त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम, त्यानंतर ब्रिदिंग सिस्टीम जी आपली श्वसन सिस्टीम जी आहे ती. तर अशा प्रकारे हे चॅप्टर्स तुम्हाला करायचे आहेत. यांना प्रेफरन्स देऊन तुम्ही वाचायचे आहेत, वारंवार रिवाईज करायचे आहेत, PYQs बघायचे आहेत. यावरूनच तुम्हाला सायन्समध्ये एक चांगला स्कोअर येऊ शकतो. आणि सायन्समध्ये जर चांगला स्कोअर आला तर तुम्ही प्रिलिम्स इझिली पास कराल, कारण मॅथ आणि सायन्स यांचं टोटल जर वेटेज तुम्ही बघितलं तर 20 + 15 असं 35 गुणांचं वेटेज आहे. यामध्ये जर तुम्ही बाकीच्यांच्या पुढे गेलात तर तुम्ही नक्की प्रिलिम्स क्लिअर करता. सो अशा प्रकारे हे सायन्सचे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. इतर देखील इम्पॉर्टंट टॉपिक्स मी देईल तुम्हाला, पण तुमचा त्यासंबंधी कसा इंटरेस्ट आहे, म्हणजे आता या व्हिडिओला रिस्पॉन्स कसा येतो त्यावरती ते पुढील व्हिडिओज डिपेंड असतील. सो आय होप तुम्हाला या व्हिडिओची मदत होईल. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करू शकतात. पुढील सजेशन्स तुम्ही देऊ शकतात की कोणत्या टॉपिकचे किंवा कोणत्या विषयाचे तुम्हाला टॉपिक्स हवे आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलला पहिल्यांदा आपल्या आला असेल तर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.